एखाद्या नववधूसारखं सजवलेलं रामाचं शहर अयोध्या पुन्हा एकदा एका भव्य दिव्य आणि ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होणार आहे। यावेळी तब्बल 161 फूट उंचीचं भव्य ध्वजारोहण करण्यात आलंय, ज्यासाठी पंतप्रधान मोदींसह देश विदेशातून पाहुणे येणार आहेत। कसा असेल हा भव्य दिवस सोहळा, पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। राम मंदिराच्या बांधकामानंतर प्रथमच भव्य दिव्य असा राम सीता विवाह महोत्सव साजरा केला जातोय। या क्षणाचं औचित्य साधून 22 फूट बाय 11 फूट लांबीच्या भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात येतंय। येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येत हा समारंभ होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह डझनभर व्हीआयपी गेस्ट जवळपास 60हून अधिक चार्टर्ड विमानानं अयोध्येत उतरतील। टिकाऊ पॅराशूट फॅब्रिक आणि रेशमी धाग्यांपासून हा ध्वज बनवण्यात आलाय आणि तो तब्बल 161 फूट उंचीच्या शिखरावर 42 फूट उंच खांबावर 360 डिग्री फिरणार आहे। संपूर्ण अयोध्या या सोहळ्यासाठी सजवण्यात आली आहे। मंदिर परिसर, घाट, रस्ते आणि प्रवेशद्वारांवर चमकदार रोषणाई केली जाते, ज्यामुळे या पवित्र शहराचं वैभव आणखीनच वाढलंय। विमानतळापासून ते शहरापर्यंतच्या सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय। सुरक्षेसाठी 100हून अधिक अतिरिक्त CISF कर्मचारी तैनात करण्यात आलेत। विमानतळाच्या 3 किलोमीटरच्या परिघात असलेल्या हॉटेल्स, होमस्टे आणि खासगी निवासस्थानांची कसून तपासणी केली जाते। व्हीआयपींच्या हालचाली दरम्यान विशेष सुरक्षा प्रोटोकॉल ठेवण्यात आलेत। प्रत्येक हालचालीवर हाय टेक्नॉलॉजीद्वारे लक्ष ठेवण्यात येतंय। या सोहळ्यासाठी काय सुविधा करण्यात आल्या आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अन्न आणि प्रसाद वाटपासाठी 60 ठिकाणी व्यवस्था, भाविकांसाठी संपूर्ण संकुलात महाकाय LED स्क्रीन, पाहुण्यांसाठी 5000हून अधिक खोल्यांची व्यवस्था, 1600 खोल्या राम मंदिर ट्रस्टसाठी खास राखीव, व्हीआयपी पाहुण्यांसाठी आणि पंतप्रधानांसाठी विशेष लाऊंज, वैद्यकीयसाठी मेडिकल कॉलेजमध्ये 50 बेडचा विशेष वॉर्ड। दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे। सर्व पाहुण्यांना सकाळी 8 ते 10च्या दरम्यान प्रवेश करावा लागेल। 25 नोव्हेंबरला अयोध्येसह संपूर्ण देश या भव्य दिव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे। राम मंदिर उद्घाटनानंतर पुन्हा एकदा इतिहासात हा सोहळा सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल अशी भावना व्यक्त करण्यात येते।